केशवजी उपाध्ये असतील, माधवजी भंडारी आहेत, भारतीय जनता पार्टीचे वर्षानुवर्ष ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत. पक्ष त्यांच्याबद्दल योग्य ती काळजी घेणारच आहे, घेतच आहे. असं नाही की मला नगरसेवकाची संधी मिळाली तर मला या ठिकाणी मी राहतो, गेल्या 10 वर्षापासून मी इथं काम करतो. पक्षाला वाटलं की नवनाथ काहीतरी करू शकतो म्हणून त्यांना वाटलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, माझ्या हातामध्ये वय आहे. माझ्या हातात वय असल्यामुळे कदाचित पक्षाला वाटलं असेल की इथून सुरुवात झाली तर पुढे करता येईल, म्हणून पक्षाला वाटलं असेल. पण त्यांच्याही हातात वय होतं तेव्हापासून ते काम करतात, असाच प्रश्न आहे तो. प्रश्न तिथून सुरू नाही, प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. काही लोकांना निवडणुकीच्या मैदानात उतरण्यामध्ये इंटरेस्ट असतो. मला वाटलं की मी निवडणुकीच्या मैदानात रसलं. काही लोकांना निवडणुकीच्या मैदानात न उतरता एक रणनीती आखणे, कारण वेगवेगळे जबाबदारी, लोकप्रतिनिधी होणं आणि पक्षाची रणनीती सांभाळणं. केशवजी गेल्या 15 वर्षापासून भारतीय जनता पार्टीची पूर्ण रणनीती आखतात. माधवजी भंडारी देखील रणनीती आखतात. पक्षामध्ये 2 बाजू असतात, एक संघटन मंत्री संघटना सांभाळत असतात आणि काही लोक जनतेमध्ये येऊन हे करतात. अशा 2 आघाड्या असतात प्रत्येक पक्षाच्या फळ्यामध्ये. केशवजी असतील, माधव भंडारी असतील, हे रणनीती आखण्यामध्ये पडद्याच्या मागून किंगमेकर करणं, याच्यामध्ये केशवजी आणि माधवजी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांचा हात आहे. ते किंगमेकर आहेत आणि त्यांनीच आम्हाला घडवले. मी गेल्या 3 वर्षात केशवजींच्या नेतृत्वामध्ये घडलो आहे. त्यांनी मला कसं बोलायचं सांगितलं, कसं लोकांमध्ये जायला पाहिजे, एक धडा मला केशवजींनी दिला, माधवजींना. ते माझे गुरुच आहेत. तर त्यामुळं ते किंगमेकर आहेत आणि अशा पद्धतीचे कार्यकर्ते. भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्ता घडवणारा पक्ष आहे. इथं कार्यकर्ता घडवला जातो. मला वाटतं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना ते घडवतात, पैलू पाडतात. त्यामुळं ते काहीतरी ते नाराज आहेत किंवा ते नाराज असल्यामुळं मला संधी मिळाल्यामुळं ते वेगळे आहेत असं नाही. उलट केशवजींनी, माधवजींनी या सगळ्यांनी माझ्या पाठीशी आशीर्वाद दिले. ते मला घडवत आहेत आणि नवनाथसारख्या एका कार्यकर्त्यांना घडवणं हे पक्षाचं एक मोठं, माझ्यासाठी आनंदाची बाब आहे की ते मला घडवतात. त्यामुळं आम्ही सगळे मिळून एकत्रित काम करतोय. काही लोक रणनीती ठरवतात, काही लोक थेट मैदानात उतरतात, एवढाच फरक आहे.